जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 7 जानेवारी इसवी सन 1664 पौष वद्य पंचमी शके 1585 संवत्सर शोभन वार गुरुवार. महाराजांवर हल्ल्याचा प्रयत्न. महाराजांनी डच वकील निकोलास कॅलोस्ट्रो मार्फत निरोप पाठविला. इनायत खानाने महाराज सुरतेची करत असलेली लूट पाहून बोलणी करण्याच्या बहाण्याने एक वकील पाठवला. मात्र किल्ल्यात दडून बसलेला इनायत खान प्रजेला वाऱ्यावर सोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाचक अटी घालू लागला. ते पाहून महाराज संतापले आणि म्हणाले की अशा अटी मान्य करायला तुझा मालक आम्हाला स्त्री समजतो की काय. त्याच वेळी त्या वकिलाच्या रूपात बोलणी करणाऱ्या आलेल्या तरुणाने अकस्मात खंजीर काढून महाराजांच्या छातीत खुपसायचा प्रयत्न केला. मात्र महाराजांचे सावध अंगरक्षक महादेव व सोमाजी नाईक यांनी त्या वकिलाचे हावभाव ओळखूनच त्याला हल्ला कारागीर होण्याआधीच त्याचे 2 तुकडे केले. आपल्या सामंजस्याच्या भूमिकेला प्रतिसाद देण्याचे सोडाच, परंतु खुनी हल्ला करण्याच्या प्रयत्नामुळे महाराज आणि सैन्य संतापले आणि त्यानंतर मात्र सुरतेची बदसुरत करण्याचे फरमान सुटले. सुरतेवरील ही प्रथम स्वारी. सुरतेच्या लुटीचा दुसरा दिवस सकाळी 10 वाजता सुरतेच्या सुभेदार इनायत खानाने वकिलामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांवर शस्त्रप्रयोग केला. त्यात तो वकील मराठ्यांकडून ठार झाला. ही घटना पाहणाऱ्या स्मिथ नावाच्या इंग्रजाने वखारीत गेल्यावर वृत्तांत सांगितला. इस्कालिएट या व्यक्तीने हा वृत्तांत लंडनला कळवला. त्या वृत्तांताचा हिंदवी तर्जुमा जसाच्या तसा. गुरुवारी सकाळी सुभेदाराकडून तडजोडीचे बोलणे करण्यास आलेल्या तरुण मुसलमानाला महाराज बोलले की या अटी मान्य करायला आम्ही काय बायका आहोत असे सुभेदाराला वाटते की काय. त्यावर आम्ही पण बायका नाही हे असे उलट बोलून तो तरुण महाराजांच्या अंगावर खंजीर घेऊन धावला. त्याच्या खंजीराचा हात वरच्यावर दुसऱ्याने छाटला असताही तो त्या भरात महाराजांच्या अंगावर रक्तामुळे धावून गेला. महाराज मेले अशी एक हाकाटी घेऊन सर्व कैद्यांची डोकी मारावी अशी हूल उठवून काही थोडे कैदी प्राणाला मुकलेच. आदळून दोघेही कोलमडून पडले. महाराजांच्या अंगावर दिसणाऱ्या त्या खुनी मुघलाच्या रक्तामुळे महाराज मेले अशी एकच हाकाटी होऊन सर्व कैद्यांची डोकी मारावी अशी हूल उठून काही थोडे कैदी प्राणाला मुकलेच. पण तितक्या महाराजांनी आपल्या सोडून घेतले व दुसऱ्याने त्या खुनाचे डोकेही फोडले. तेव्हा महाराजांनी कत्तल थांबवण्याचा हुकूम दिला व कैद्याने समोर आणून उभे केले आणि मर्जीप्रमाणे हात पाय डोके तोडण्यास हुकूम देण्याचा सपाटा चालवला. जेव्हा स्मिथची पाळी आली व त्याचा उजवा हात कापण्याची तयारीही झाली तेव्हा तो हिंदीत मोठ्याने ओरडला, त्यापेक्षा माझे डोके उडवा. महाराजांनी ते मान्य करून त्याची टोपीही डोक्यावरून काढून ठेवली गेली. पण महाराजांना काय वाटले कुणास ठाऊक, त्याने एकाएकी कत्तल थांबवली व स्मिथ वाचला. तोपर्यंत 4 डोकी व 24 हात कापले गेले होते. त्यापुढे वर लिहिल्याप्रमाणे स्मिथ वखारीत पाठवण्यात आला. कसा भयंकर प्रसंग आहे हा. गुन्हेगाराला लगेच शासन केले गेले. महाराजांच्या अनुयायांनी महाराजांच्या परवानगीची वाट न पाहता त्या मुसलमानाचा शिरच्छेद करून टाकला. समिती नेमणे, पुरावे गोळा करणे, सज्जड दम देणे वगैरे भुरटे प्रकार शिवशाहीला मंजूरच नव्हते. दहशतवादाचे आव्हान अशाच प्रकारे संपुष्टात आणावे लागते. 7 जानेवारी इसवी सन 1680 थळ किल्ल्यावरून मराठ्यांनी आणि उंदेरीवरून सिद्धीने एकमेकांवर तोफांचा मारा केला. उंदेरीवर सिद्धीच्या ताब्यामुळे मराठी अत्यंत नाराज होते. त्यांनी सिद्धीला उंदेरीवरून हुसकून लावण्याचे अनेक असफल प्रयत्न केले. 7 जानेवारी इसवी सन 1684 माघ शुद्ध एकादशी शके 1605 संवत्सर रुधिरोद्गारी वार सोमवार. मराठी आणि पोर्तुगीज यांचा तह झाला. छत्रपती शिवाजी महाराजांकडून कवी कलश व शहाजहादा अकबराच्या मदतीने भीमगड परिसरात पोर्तुगीज व मराठ्यांच्या मध्ये तह घडवून आणला. फोंडा येथे हा तह पोर्तुगीजांनी घडवून आणून मराठ्यांच्या आक्रमणापासून तह करून सुटकेचा निश्वास टाकला. 7 जानेवारी इसवी सन 1738 निजाम बाजीराव पेशवे यांच्या सराई दुराईचा तह. भोपाळची लढाई ही बाजीराव व निजाम यांच्या लष्करी सामर्थ्याची कसोटी ठरणारी दुसरी महत्वाची लढाई होय. याही सुमारास बाजीरावाने मोठी फौज घेऊन डिसेंबर 1737 मध्ये नर्मदा ओलांडली आणि शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आपले गुप्तहेर धाडले.
निजाम उत्तरेकडून भोपाळ जवळ आला. मराठी सैन्याने तोफखान्यापासून अलिप्त राहून मोगलांच्या सैन्यास गनिमी युद्ध तंत्राने बेजार केले. त्यावेळी निजामाने मराठी फौजांपासून संरक्षण मिळावे म्हणून भोपाळच्या तटबंदीयुक्त किल्ल्यात आश्रय घेतला आणि संरक्षणाच्या दृष्टीने खबरदारी घेतली. तीच गोष्ट बाजीरावाला हवी होती. त्याने भोपाळला वेढा दिला आणि सर्व बाजूंनी रसद तोडली. निजामाच्या तोफखान्यामुळे मराठ्यांचे सैन्य दूरवर राहिले, पण भोपाळ सोडून निजामाला फार दूरवर जाता येईना व मराठ्यांनी घातलेल्या वेढ्याची फळी फोडता येईना. शिवाय त्याचा मुलगा बऱ्हाणपूर पर्यंत पोहोचला नव्हता. तेव्हा नाईलाजाने निजामाने तहाची बोलणी सुरू केली. शेवटी दोराहसराई या ठिकाणी तह होऊन निजामाने बाजीरावाच्या सर्व अटी मान्य केल्या. 7 जानेवारी इसवी सन 1739 चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्ल्याला वेढा घातला. चिवट पोर्तुगीजांनी तब्बल 4 महिने मराठ्यांच्या वेढ्याला दाद दिली नाही. मे महिन्याच्या सुरुवातीला चिमाजी अप्पा प्रचंड संतापले आणि मराठ्यांच्या फौजेसमोर जाऊन म्हणाले की कोड जिंकता येत नसेल तर ठीक आहे, मला तोफेच्या तोंडी बांधून माझे मस्तक तरी कोटात जाऊन पडेल असे करा, मला त्यानेच समाधान वाटेल. चिमाजी अप्पांच्या या विधानाने मराठी फौजात आवेश संचारला. मसलती झाल्यावर किल्ल्याच्या तटबंदी खाली सुरुंग पेरण्यात आले. सुरुंगास बत्ती दिली. क्षणार्धात एक प्रचंड मोठा बुरुज आसमंतात उडाला. बुरुजासमोर 60 पोर्तुगीज सैनिकही उडाले. ह्या अचानक भयंकर हल्ल्याची पोर्तुगीजांना कल्पना नव्हती. बुरुज उडालेला पाहून मराठ्यांना प्रचंड स्फुरण चढले. बेभान मराठे स्फोटाने पडलेल्या खिंडाराकडे धावले आणि अचानक मराठ्यांनीच पेरलेल्या दुसऱ्या सुरुंगाचा स्फोट झाला. अनेक मराठे या स्फोटात मारले गेले, पण मराठ्यांचे धैर्य हे अजिबात खचले नाही. उलट आणखी द्वेषाने मराठ्यांनी किल्ल्यात घुसण्यास जोर लावला. हर हर महादेवच्या घोषणांनी बेभान झालेले मराठे पोर्तुगीजांवर अक्षरशः तुटून पडले. जलचर चिवट पोर्तुगीजांच्या सैन्यानेही लढण्याची शर्थ केली, पण मराठ्यांच्या या तांडवा पुढे त्याचा टिकाव लागला नाही.